मित्रो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे आणि ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईसवरील हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे म्हणून हा कमी महत्त्वाचा नाही. कारण मित्र हो, परीक्षेमध्ये आलेल्या विविध वाक्यरचनांचे पॅसिव्ह कसे होते हे उदाहरणासह या ठिकाणी आपण शिकणार आहोत. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून परीक्षेमध्ये येणाऱ्या विविध वाक्यांचे पॅसिव्ह तुम्हाला करता येईल. चला तर मग वळूया आज आपण या पाठामध्ये काय शिकणार आहोत या भागाकडे. मित्रो, या पाठामध्ये ऑब्जेक्ट नंतर कॉम्प्लिमेंट किंवा जेरंड किंवा इन्फिनिटिव्ह आल्यास त्याचे पॅसिव्ह कसे होते हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. त्याचबरोबर रिपोर्टिंग व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट याच्यानंतर इन्फिनिटिव्ह प्लस ऑब्जेक्ट आल्यास त्याचे पॅसिव्ह कसे होते ते देखील आपण या ठिकाणी शिकणार आहोत. त्याबरोबर इट इज टाईम किंवा देरने सुरू होणाऱ्या वाक्याचे पॅसिव्ह कसे होते ते देखील आपण या ठिकाणी शिकणार आहोत. त्याचबरोबर मानसिक अवस्था किंवा भावना व्यक्त करणारं क्रियापद जर ॲक्टिव्ह वाक्यामध्ये असेल तर त्याचं पॅसिव्ह कसं होतं ते देखील आपण या ठिकाणी शिकणार आहोत. त्याचबरोबर प्रेपोजिशनल व्हर्ब असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह कसं होतं ते देखील आपण या ठिकाणी शिकणार आहोत. चला तर मग सर्वप्रथम आपण कॉम्प्लिमेंट किंवा जेरंड किंवा इन्फिनिटिव्ह असलेल्या वाक्याचे पॅसिव्ह कसे होते ते शिकूया. मित्र हो, हे घटक असलेल्या वाक्याचे पॅसिव्ह दोन प्रकारे होते. पहिला प्रकार म्हणजे मेन क्लॉजचे पॅसिव्ह आणि दुसरा प्रकार म्हणजे इन्फिनिटिव्ह किंवा जेरंडचे पॅसिव्ह. चला तर मग आपण पाहूया मेन क्लॉजचे पॅसिव्ह कसे होते. मित्रो, ज्या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आहे त्याचे पॅसिव्ह कसे होते ते आपण पाहणार आहोत. जेव्हा वाक्यामध्ये सी किंवा इलेक्ट किंवा कीप किंवा फाइंड किंवा मेक किंवा लेट अशा प्रकारची क्रियापदे असतात त्यावेळी मेन क्लॉजचे पॅसिव्ह होऊन वाक्याचे पॅसिव्ह होते. मित्रो, ही सर्वच्या सर्व क्रियापदे व्यक्तिवाचक ऑब्जेक्ट घेऊन येणारी क्रियापदे आहेत आणि म्हणून या क्रियापदांना कॉजिटिव्ह व्हर्ब्स म्हणतात. म्हणजेच कॉजिटिव्ह व्हर्ब्स नंतर जर कॉम्प्लिमेंट आलं तर त्याचं पॅसिव्ह हे मेन क्लॉजचं पॅसिव्ह होऊन होतं. चला तर मग एक वाक्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. दे इलेक्टेड रवी मॉनिटर. या ठिकाणी या वाक्याचं SVO देखील आपण काढलेलं आहे आणि ओ नंतर मॉनिटर हे कॉम्प्लिमेंट आलेलं आहे. तर या वाक्याचं पॅसिव्ह कसं होईल मेन व्हर्बचं पॅसिव्ह होऊन. मग मेन व्हर्बचं SVO काढलेलं आहे तर ओ सुरुवातीला येईल म्हणजे रवी सुरुवातीला येईल. त्यानंतर इलेक्टेड हे क्रियापद भूतकाळात आहे म्हणून वॉज इलेक्टेड असं होईल आणि त्यानंतर हे कॉम्प्लिमेंट मात्र जशाच्या तसं येतं. आणि अशा प्रकारे दे इलेक्टेड रवी मॉनिटर या वाक्याचे पॅसिव्ह रवी वॉज इलेक्टेड मॉनिटर असे झालेले आहे. आता आपण जेरंड असलेल्या वाक्याचे पॅसिव्ह कसे होते ते पाहूया. क्रियापदे तेच आहेत. जेरंड असलेल्या वाक्याचे पॅसिव्ह देखील मेन क्लॉजचे पॅसिव्ह होऊनच होते. पुन्हा एकदा आपण SVO वाक्याचं काढलेलं आहे आणि या ऑब्जेक्ट नंतर वेटिंग हे जेरंड आलेलं आहे. या ठिकाणी देखील मेन क्लॉजचं पॅसिव्ह होऊनच पॅसिव्ह होतं म्हणून मी हे ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल त्याचं आय होईल. त्यानंतर केप्टचं वॉज केप्ट असं होईल आणि त्यानंतर जेरंड जशाच्या तसं येतं. आणि अशा प्रकारे ही केप्ट मी वेटिंग या वाक्याचं आय वॉज केप्ट वेटिंग अशा प्रकारचं पॅसिव्ह झालेलं आहे. जेरंड क्लॉज असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह कसं होतं ते आपण पाहूया. मेन क्लॉजचा SVO काढलेला आहे. त्यानंतर क्रॉसिंग द रोड हा जेरंड क्लॉज या ठिकाणी आलेला आहे. तर या वाक्याची सुरुवात देखील हर हे ऑब्जेक्ट सुरुवातीला येऊन होईल, त्याचं शी होईल. त्यानंतर फाउंडचं वॉज फाउंड असं होईल आणि त्यानंतर जेरंड क्लॉज जशाच्या तसा खाली येतो आणि क्रॉसिंग द रोड असं ते आलेलं आहे. शी वॉज फाउंड क्रॉसिंग द रोड असं आय फाउंड हर क्रॉसिंग द रोड या वाक्याचं पॅसिव्ह झालेलं आहे. आता इन्फिनिटिव्ह असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह कसं होतं ते आपण पाहूया. अर्थातच मेन क्लॉजने पॅसिव्ह होऊनच होतं. सुरुवातीच्या भागाचा SVO काढलेला आहे. त्यानंतर इन्फिनिटिव्ह क्लॉज आलेला आहे. सिंग अ सॉन्ग असा इन्फिनिटिव्ह क्लॉज आहे. तर मेन
क्लॉजचे पॅसिव्ह करताना ऑब्जेक्ट सुरुवातीला जाईल, हिम सुरुवातीला जाऊन त्याचं ही होईल आणि मेडचं वॉज मेड असं होईल आणि त्यानंतर इन्फिनिटिव्ह क्लॉज हा जशाच्या तसा खाली येतो. परंतु या ठिकाणी पहा हे बेअर इन्फिनिटिव्ह आहे, सिंग अ सॉन्ग, परंतु या ठिकाणी त्याचं टू इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. कशामुळे? कारण पॅसिव्ह मध्ये नेहमी टू इन्फिनिटिव्ह येते. लेट असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह कसं होतं ते आपण पाहूयात. दे लेट हिम गो असं हे वाक्य आहे. याचा एसव्हीओ आपण काढलेला आहे आणि या ऑब्जेक्ट नंतर गो हे बेअर इन्फिनिटिव्ह आलेलं आहे. याचं पॅसिव्ह होताना मेन क्लॉजचे पॅसिव्ह होते म्हणून हे हिम सुरुवातीला जाऊन त्याचं ही होईल. त्यानंतर लेट भूतकाळात असल्यामुळे वॉज लेट आणि त्यानंतर गो जशाच्या तसं खाली येईल. कारण लेट नंतर पॅसिव्ह मध्ये देखील बेअर इन्फिनिटिव्ह येते आणि म्हणून हे गो जशाच्या तसं राहील. आता लेटचं आणखी एक वाक्य आपण पाहणार आहोत. वाक्य तेच आहे, दे लेट हिम गो. या ठिकाणी मात्र लेटचं पॅसिव्ह वेगळ्या प्रकारे होतं. हे हिम सुरुवातीला जाईल, ही त्यानंतर भूतकाळात लेट असल्यामुळे वाज येईल, परंतु त्यानंतर लेटचं अलाउड हे V3 आलेलं आहे. ही वॉज अलाउड आणि त्यानंतर हे बेअर इन्फिनिटिव्ह खाली येतं, परंतु त्याच्यापूर्वी टू हे इन्फिनिटिव्ह येतं. अशा प्रकारे हे टू इन्फिनिटिव्ह या ठिकाणी आलेलं आहे. कशामुळे? कारण सर्वच क्रियापदासोबत पॅसिव्ह व्हॉइसमध्ये टू इन्फिनिटिव्ह येते. हा नियम या ठिकाणी लागू झालेला आहे. आता आपण रिमेंबर या क्रियापदासोबत जर जेरंड आलं तर त्याचं पॅसिव्ह कसं होतं ते पाहणार आहोत. कारण जेरंड क्लॉजचे पॅसिव्ह या ठिकाणी होते. आतापर्यंत आपण पाहिलं की मेन क्लॉजचे पॅसिव्ह होत होते आणि जेरंड इन्फिनिटिव्ह किंवा कॉम्प्लिमेंट जसे तसं येत होतं, परंतु या ठिकाणी आता जेरंड क्लॉजचं पॅसिव्ह होणार आहे आणि हे रिमेंबर या क्रियापदासोबत होतं. वाक्य घेतलेलं आहे आपण, आय रिमेंबर देम टेकिंग मी टू द झू असं हे वाक्य आहे. सुरुवातीच्या मेन क्लॉजचा आपण एसव्हीओ काढलेला आहे. त्यानंतर हे जे जेरंड क्लॉज आहे याचा एसव्हीओ आपल्याला काढायचा आहे. टेकिंग हे जेरंड आहे, त्या जेरंडचं हे ऑब्जेक्ट आहे आणि टू द झू हे ॲडव्हर्बियल आहे. अशा प्रकारे जेरंड क्लॉजचे पॅसिव्ह होताना आय रिमेंबर हा मेन क्लॉजचा भाग सुरुवातीला जशाचा तसा येईल आणि त्यानंतर जेरंड क्लॉजचे पॅसिव्ह होण्यासाठी जेरंड क्लॉज आपण आयडेंटिफाय केला आहे. या ठिकाणी ॲडव्हर्बियल आहे, त्याचा ऑब्जेक्ट हे आहे, म्हणजे हे सुरुवातीला यायला पाहिजे, परंतु ऑलरेडी इथे आय आलेला आहे म्हणून हे वगळल्या जाईल. आता टेकिंगचं पॅसिव्ह होणार आहे म्हणून हे ING असल्यामुळे बीइंग टेकन असं हे होईल. आय रिमेंबर बीइंग टेकन आणि ॲडव्हर्बियल जशाच्या तसं खाली येईल, टू द झू. अशा प्रकारे आय रिमेंबर देम टेकिंग मी टू द झूचं आय रिमेंबर बीइंग टेकन टू द झू असं पॅसिव्ह झालेलं आहे. आता इन्फिनिटिव्ह क्लॉजचे पॅसिव्ह कसे होते ते व्हर्ब ऑफ लाइकिंग या क्रियापदानंतर जर इन्फिनिटिव्ह आलं तर कसे होते ते आपल्याला पाहायचं आहे. लाईक, वॉन्ट, लव, विश अशी ही क्रियापदे आहेत. या क्रियापदानंतर जर इन्फिनिटिव्ह आलं तर त्याचं पॅसिव्ह इन्फिनिटिव्ह क्लॉजचं पॅसिव्ह होऊन होतं. एक वाक्य आपण घेतलेलं आहे, ही वॉन्ट्स समवन टू टेक फोटोग्राफ्स असं हे वाक्य आहे. मेन क्लॉजचा एसव्हीओ काढलेला आहे आणि इन्फिनिटिव्ह क्लॉजचा एसव्हीओ काढायचा राहिला. हे इन्फिनिटिव्ह आहे आणि फोटोग्राफचे त्याचं ऑब्जेक्ट आहे. इन्फिनिटिव्ह क्लॉजचं पॅसिव्ह होत असल्यामुळे ही वॉन्ट्स हे मेन क्लॉजचा घटक जशाच्या तसा खाली येईल आणि त्यानंतर इन्फिनिटिव्ह क्लॉज आयडेंटिफाय केला आहे आपण, त्याचा ऑब्जेक्ट फोटोग्राफ्स आहे म्हणून हे सुरुवातीला येईल. ही वॉन्ट्स फोटोग्राफ्स आणि टू टेक चं पॅसिव्ह कसं होईल, टू जशाच्या तसं येईल. त्यानंतर हे त्याच्यामध्ये मूळ क्रियापद राहिल्यामुळे बी आणि टेकन, टू बी टेकन असं ते होईल. ही वॉन्ट्स फोटोग्राफ्स टू बी टेकन असं ही वॉन्ट्स समवन टू टेक फोटोग्राफ्स या ॲक्टिव्ह वाक्याचं पॅसिव्ह झालेलं आहे. आता आपण इम्परेटिव्ह व्हर्ब्स म्हणजेच ॲडवाइस, बेग, ऑर्डर, रेकमेंड, अर्ज या क्रियापदानंतर जर ऑब्जेक्ट आलं आणि ऑब्जेक्ट नंतर इन्फिनिटिव्ह क्लॉज आला
तर त्याचं पॅसिव कसं होतं ते पाहणार आहोत. ते दोन प्रकारे पॅसिव होतं. पहिला प्रकार म्हणजे मेन क्लॉजचं पॅसिव आणि इन्फिनिटिव्ह जैसे थे येऊन, आणि दुसरा प्रकार म्हणजे दॅट डॅश डॅश शुड प्लस इन्फिनिटिव्हचे पॅसिव करून. तर मेन क्लॉज आणि इन्फिनिटिव्ह क्लॉज जैसे थे या रचनेमध्ये कोणतं वाक्य येतं आपण पाहूया. ही अर्ज द काउन्सिल टू रिड्यूस द रेट्स असं हे वाक्य आपण घेतलेलं आहे. अर्ज हे क्रियापद वापरलेलं आहे आणि हे क्रियापद आल्यास मेन क्लॉजचे पॅसिव होते. मग मेन क्लॉजचे पॅसिव होते म्हणजे अगोदर मेन क्लॉज आपण पाहूयात. ही अर्ज द काउन्सिल हा मेन क्लॉज आहे. मग याचा ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल, द काउन्सिल सुरुवातीला येईल. त्यानंतर हे भूतकाळात असल्यामुळे वॉज अर्ज्ड असं होईल आणि त्यानंतर इन्फिनिटिव्ह क्लॉज जशाच्या तसा म्हणजे टू रिड्यूस द रेट्स असं हे खाली येईल. द काउन्सिल वॉज अर्ज टू रिड्यूस द रेट्स असं त्याचं पॅसिव झाले. याच वाक्याचे आणखी एका पद्धतीने पॅसिव होते ते आपण आता पाहूया. डॅश 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 शुड वापरून आणि त्यानंतर इन्फिनिटिव्ह क्लॉजचे पॅसिव करून हे पॅसिव होते. वाक्य आपण घेतलेलं आहे तेच वाक्य आहे, याचा SVO काढलेला आहे. आता या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह क्लॉजचे पॅसिव होत असल्यामुळे मेन क्लॉज याचा जशाच्या तसा खाली येईल. ही अर्ज हे जशाच्या तसं खाली येईल. त्यानंतर आपल्याला दॅट वापरायचं आहे म्हणून या ठिकाणी दॅट येईल. आणि त्यानंतर काय करायचं आहे, इन्फिनिटिव्ह क्लॉज आपण आयडेंटिफाय केला आहे त्याचं पॅसिव करायचं आहे. ऑब्जेक्ट हे आहे द रेट्स या क्लॉजचं म्हणून हे सुरुवातीला येईल. ही अर्ज दॅट द रेट्स. आता या टू रिड्यूसचं पॅसिव करण्यापूर्वी आपल्याला शूड वापरायचं आहे म्हणून शूड, आणि आता या टूच्या बदल्यात शूड आलेला आहे. त्यानंतर रिड्यूसचं बी रिड्यूस्ड असं होईल कारण याच्यात काळ नाही. अशा प्रकारे ही अर्ज द काउन्सिल टू रिड्यूस द रेट्सचं ही अर्ज दॅट द रेट शुड बी रिड्यूस्ड असं पॅसिव झालेलं आहे. आता आणखी काही क्रियापदे आलेली आहेत. ॲग्री, बी अँक्शस, अरेंज, डिटर्मिन, डिसाईड, डिमांड. ही जर क्रियापदे ॲक्टिव्ह वाक्यात असतील तर त्याचं पॅसिव हे फक्त केवळ याच पद्धतीने होते, दॅट डॅश डॅश शुड प्लस इन्फिनिटीचे पॅसिव करून. म्हणून लक्षात ठेवा ही क्रियापदे यापैकी एकच क्रियापद आपण या ठिकाणी घेतलेलं आहे डिसाईड. त्याचं पॅसिव कसं होतं ते आपण पाहूया. ही डिसाइडेड टू सेल द हाऊस या ठिकाणी याचा SVO काढलेला आहे आपण. तर ही डिसाइडेड जशाच्या तसं खाली येईल कारण मेन क्लॉज जशा तसा खाली येणार. ही डिसाइडेड त्यानंतर दॅट येईल. त्यानंतर या क्लॉजचं पॅसिव होत असल्यामुळे याचा ऑब्जेक्ट द हाऊस येईल, ते सुरुवातीला येईल. ही डिसाइडेड दॅट द हाऊस. त्यानंतर शूड आपल्याला घ्यायचं आहे आणि हे टू घ्यायचं नाही. शूड आणि सेलचं पॅसिव बी सोल्ड असं त्याचं पॅसिव होईल. अशा प्रकारे ही डिसाइडेड टू सेल द हाऊसचं ही डिसाइडेड दॅट द हाऊस शुड बी सोल्ड असं पॅसिव झालेलं आहे. आता इट इज टाईम किंवा देअरने सुरू होणाऱ्या वाक्याचं पॅसिव कसं होतं ते आपण पाहणार आहोत. पहा, इट इज टाईम किंवा देअर क्लॉज जशाच्या तसा येतो आणि इन्फिनिटिव्हचे पॅसिव होते. तर एक वाक्य घेतलेलं आहे आपण, इट इज टाईम टू सेल द हाऊस असं ते वाक्य आहे. इन्फिनिटिव्ह आणि त्याचा ऑब्जेक्ट आलेला आहे. या ठिकाणी इट इज टाईम जशाच्या तसं खाली येईल. टू सेल द हाऊसचं पॅसिव कसं होईल, या ठिकाणी ऑब्जेक्ट हे सुरुवातीला येईल परंतु त्यापूर्वी एक प्रिपोजिशन या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागतं, ते म्हणजे फॉर हे प्रिपोजिशन येईल आणि त्यानंतर द हाऊस हे सुरुवातीला येईल. आणि या टू सेलचं काय होईल, टू जशा तसं येऊन बी सोल्ड असं होईल, टू बी सोल्ड असं होईल. म्हणून इट इज टाईम टू सेल द हाऊस या वाक्याचे इट इज टाईम फॉर द हाऊस टू बी सोल्ड असं पॅसिव झालेलं आहे. आता मानसिक अवस्था किंवा भावना व्यक्त करणारी क्रियापदे जर ॲक्टिव्ह वाक्यात असतील तर त्याचं पॅसिव होताना बाय प्लस एजंट असं जे येत असतं तसं येत नाही. तर या क्रियापदांसोबत त्यांची स्पेशल प्रिपोजिशन्स आहेत ती येतात. नो आलेला असेल तर टू येईल, अनॉय आलेला असेल तर विथ येईल, शॉक आलेला असेल तर ॲट येईल, किंवा इंटरेस्ट आलेला असेल तर इन येईल,
आणि सॅटिस्फाय आलेलं असेल तर विथ येईल. म्हणून बाय प्लस एजंट या वाक्यामध्ये येत नाही, तर हे प्रिपोजिशन प्लस एजंट असं या वाक्यामध्ये येतं. एक वाक्य आपण घेतलेलं आहे, ही सॅटिस्फाईड एव्हरीबडी, हे सर्वसामान्य वाक्य आहे म्हणून नियमानुसार याचं SVO काढलेला आहे. ओ सुरुवातीला येईल, एव्हरीबडी सॅटिस्फाईडमध्ये ईडी असल्यामुळे वॉज सॅटिस्फाईड, आणि त्यानंतर बाय हिम व्हायला पाहिजे, परंतु तसं होत नाही. तर या ठिकाणी कोणतं क्रियापद आलेलं आहे? सॅटिस्फाय हे क्रियापद आलेलं आहे, म्हणून त्याचं प्रिपोजिशन कोणतं आहे? विथ. म्हणून एव्हरीबडी वॉज सॅटिस्फाईड विथ हिम असं या ही सॅटिस्फाईड एव्हरीबडी या वाक्याचं पॅसिव्ह झालेलं आहे. आता फ्रेझल किंवा प्रिपोजिशनल व्हर्ब्स जर ॲक्टिव्ह वाक्यात असतील तर त्याचं पॅसिव्ह होताना काय होतं? क्रियापदाचा भाग असलेले प्रिपोजिशन पॅसिव्हमध्ये देखील त्याच्यानंतर येते. वर्ब नंतर जे प्रिपोजिशन आलेलं असतं ते जशाच्या तसं पॅसिव्हमध्ये येतं. ती क्रियापदे ही आहेत: लुक ॲट, लुक आफ्टर, लाफ ॲट, स्माईल ॲट, मॉक ॲट. याचं पॅसिव्ह होताना हे ॲट त्यांच्या सोबतच राहील. एक वाक्य घेतलेलं आहे आपण, ही लाफ ॲट मी, नियमानुसार त्याचं ऑब्जेक्ट सुरुवातीला येऊन त्याचं आय होईल, आणि त्यानंतर लाफ्ड हे क्रियापद आहे म्हणून वॉज लाफ्ड, आणि हे ॲट जशाच्या तसं असं होईल. आय वॉज लाफ्ड ॲट, त्यानंतर हा करता त्याच्यापूर्वी बाय, बाय हिम. अशा प्रकारे ही लाफ्ड ॲट मीचं आय वॉज लाफ्ड ॲट बाय हिम असं पॅसिव्ह झालेलं आहे. मित्रो, अशा प्रकारे ॲक्टिव्ह वाक्यामधील विविध रचनांचे पॅसिव्ह कसे होते हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. जसं जेरंड, इन्फिनिटिव्ह किंवा फ्रेझल व्हर्ब्स किंवा इट इज टाईम अशा प्रकारच्या रचना ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये असतील तर त्याचं पॅसिव्ह कसं होतं हे आपण पाहिलेलं आहे. या सर्व रचना परीक्षेमध्ये आलेल्या रचना आहेत मित्र हो. प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आलेली वाक्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत, ती देखील तुम्ही पाहू शकता. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसल्यास सबस्क्राईब करा, सबस्क्राईब केलेलं असल्यास सबस्क्राईब बटनाच्या बाजूची घंटी दाबा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लागलीच समजतील. आणि तोपर्यंत हॅव अ गुड